राष्ट्रवादीमध्ये काही दिवसांपूर्वी मोठी तूट पडली होती, गटबाजी झाली. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट राष्ट्रवादी असं संबोधित करण्यात आलं होतं. त्याच वादानंतर शरद पवार साहेबांचा जो फोटो आहे तो अजित पवार गटाकडे वापरू नये असे आदेश पवार साहेबांनी काढले होते. मात्र आता नवीन चर्चेला पुन्हा उधाण आलेली आहे. या अगोदरच अजित पवार साहेब असताना त्या ठिकाणी दोघं गट एकत्र येतील अशी चर्चा मोठी रंगली होती. त्यानंतर पुन्हा त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मात्र जळगाव जिल्ह्याचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जे आहेत संजयजी पवार यांनी काल नुकतीच शरद पवार साहेबांची भेट घेतली आणि भेटीनंतर एका मोठ्या चर्चेला उधाण आलं. अवघ्या महाराष्ट्रामध्ये देखील ही चर्चा रंगू लागलेली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या प्रत्येक कार्यक्रमातील असलेल्या बॅनरवरती शरद पवार साहेबांचा फोटो वापरता यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्याला लेखी परवानगी या ठिकाणी मिळाल्यामुळे नवीन राजकीय चर्चेला उधाण मिळालेलं आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत संजयजी पवार ते आपल्यासोबत जोडलेले आहेत. भाऊसाहेब, काय सांगणार नेमकी तुमची काल शरद पवार साहेबांसोबत भेट झालेली आणि भेटीनंतर एक नवीन वळण राजकीय चर्चेत पाहायला मिळत आहेत, काय सांगणार? 28 जानेवारी हा आमच्या कुटुंबासाठी, आमच्या पक्षासाठी अतिशय काळा दिवस आहे. ही आमची जी दुःखद घटना आहे कधीच भरून निघणारी नाही आहे आणि तेव्हापासून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं मन लागत नाही, चित्त लागत नाही. जेव्हाही अजितदादांचा टी व्हीवर फोटो बघतो, रील बघतो, आमच्या मनामध्ये, डोळ्यामध्ये अश्रू मावत नाहीत. कालच आमच्या सर्वांचे नेते, परवा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेबांचा वाढदिवस होता. ते बाईट देताना अक्षरशः अश्रू त्यांच्या अनावर होत होते. म्हणजे सगळ्याच, तटकरे साहेब तर 40 वर्षापासून दादांचे मित्र आहे. सगळ्यांच्याच मनामध्ये एक दुःखाची भावना तयार झालेली. आणि असंच असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की 10 जून रोजी आमच्या दोन्ही काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन होता. मी पवारसाहेबांची वेळ मागितली. मला पवारसाहेबांनी 11 तारखेची वेळ दिली, सकाळी 10 वाजेची. आणि त्या वेळी मी पत्र लिहिलं हाताने आणि त्या पत्रामध्ये मागणी केली की साहेब, तुमचे राजकीय गुरु हे यशवंतराव चव्हाण होते, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. यांना तुम्ही गुरुस्थानी मानत होते आणि दादा देखील तुम्हाला गुरुस्थानी मानत होते. त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे मागणी करत आहोत की तुमच्या फोटोची मान्यता आम्हाला द्यावी. मी काही उदाहरणं दिली की बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना राजसाहेब ठाकरे वेगळे झाले. त्यांनी देखील बाळासाहेबांचे फोटो वापरले, बाळासाहेबांचा आदर केला, बाळासाहेबांचं नाव घेतलं आणि त्यांचेही एकेकाळी 13 आमदार निवडून आले होते. काही महापालिकेत निवडून आले. आजही त्यांचा पक्ष काम करतो आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, उद्धव साहेबांपासून एकनाथ शिंदे साहेब वेगळे झाले. ते देखील बाळासाहेबांचा आदर करतात, बाळासाहेबांचं नाव घेतात, बाळासाहेबांचा फोटो वापरतात. असं सगळं महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती असताना आम्ही तुमचा फोटो वापरावा अशी तुम्ही आम्हाला परवानगी द्यावी. आणि एक आनंद असा वाटला की साहेबांनी मला स्वतःच्या अक्षरात त्या ठिकाणी मान्यता हा शब्द लिहून दिला आणि खूप मोठा आनंद मला झाला. आणि मी यापुढे भविष्यात माझ्या सगळ्याच बॅनरवर पवार साहेबांचा, सुनेत्रा वहिनी साहेबांचा, तटकरे साहेबांचा, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांचा, प्रफुल्ल पटेल साहेबांचा, आमचे आमदार अनिल पाटील, आमचे सगळे मंत्री यांचा फोटो मी वापरणार आहे. निश्चितच जर पण बघितलं तर शरद पवार साहेबांनी माझा फोटो वापरू नये असा आदेश त्या एकेकाळी काढला होता. आता तुम्हाला मान्यता हा शब्द देऊन त्यांनी होकार दिलेला आहे. मात्र या संदर्भात पक्षश्रेष्ठी असतील किंवा सुनित्रा पवार जे आहेत आपले उपमुख्यमंत्री मॅडम, त्यांच्याशी या संदर्भात काही चर्चा झाली का? त्यांचं काय मत पडलं आहे? बघा, जेव्हा दादा वेगळे झाले, काही गोष्टींसाठी दादा वेगळे झाले आणि काही गोष्टींसाठी दादा महायुतीत गेले. दादांना हा काही स्वार्थ नव्हता. शेवटी दादांबरोबर देखील 40-45 आमदार त्यावेळेला होते. आणि तेव्हा दादा, तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, भुजबळ साहेब, धनंजय मुंडे साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, हसन मुश्रीफ साहेब, बाबासाहेब पाटील, अनिलदादा पाटील, कोकाटे साहेब, जिरवळ साहेब, सगळेच, दत्तात्रय भरणे, सगळ्यांचंच मत होतं की दादांचा, आपण साहेबांचा फोटो वापरावा. पण साहेबांनीच नकार दिल्याने तो फोटो वापरणं बंद केलं होतं आणि त्यामुळे फोटो साहेबांचा आम्ही वापरत नव्हतो.
शेवटी राष्ट्रवादी पक्षामध्ये एकच नेता 99 होता, तो म्हणजे पवारसाहेब. आणि जसं सगळेच वारकरी, तुम्ही आपण आता वारीला जातो, सगळ्याच वारकऱ्यांचा विठ्ठल हा पंढरपूरला बसलेला आहे, चंद्रभागेच्या काठी विठोबा माऊली. तसाच राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, नेत्यांचा विठ्ठल, आमचा सगळ्यांचा विठ्ठल शरद पवार साहेब आहेत. त्यामुळे त्या विठ्ठलाचा फोटो आम्ही आमचे दैवत असल्यामुळे आमच्या बॅनरवर वापरणार आहेत. निश्चितच. पण आता विठ्ठलाचा फोटो तुम्ही वापरणार आहेत, एकीकडे आनंदाचं वातावरण आहे, मात्र दुसरीकडे जर विचार केला तर एकंदरीत या सर्व संदर्भात काही चर्चा झाली होती का? याच्यात काही चर्चा वगैरे झाली नाही. याच्यात चर्चा करण्यासारखा मी मोठा नाही. ते वरिष्ठ याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा घेतील. पण मला वाटतं सकारात्मक निर्णय या बाबतीत होईल. मी प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना परवाही भेटलो, हा विषय निघाला नाही, पण साहेबांना सांगितलं की आमचं आता मन लागत नाही, चित्त लागत नाही, खूप दुःख आहे. साहेबही तसं बोलले. आणि दादांनंतर विठ्ठलाचा फोटो तुम्ही वापरणार आहेत, एकीकडे आनंदाचं वातावरण आहे, मात्र दुसरीकडे जर विचार केला तर एकंदरीत या सर्व संदर्भात काही चर्चा झाली होती का? याच्यात काही चर्चा वगैरे झाली नाही. याच्यात चर्चा करण्यासारखा मी मोठा नाही. ते वरिष्ठ याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा घेतील. पण मला वाटतं सकारात्मक निर्णय या बाबतीत होईल. मी प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना परवाही भेटलो, हा विषय निघाला नाही, पण साहेबांना सांगितलं की आमचं आता मन लागत नाही, चित्त लागत नाही, खूप दुःख आहे. साहेबही तसं बोलले. आणि दादांनंतर महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याला नाव घेऊन हाक मारणारा नेता म्हणून तटकरे साहेबांची आज आमच्या पक्षामुळे ओळख आहे. आणि निश्चित तटकरे साहेब आमच्या साऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करतील आणि सकारात्मक निर्णय घेतील असं आम्हाला वाटतं. पण अगोदरही दोघंही पक्ष एकत्र येतील अशी चर्चा रंगली होती, मात्र पुन्हा त्याला पूर्णविराम मिळाला. आता पवार साहेबांनी देखील फोटो वापरण्याची मान्यता दिलेली आहे. पुन्हा या चर्चेला नवीन वेगळं वळण मिळालेलं आहे आणि राजकारणात आता पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे. एकंदरीत हे सगळे वेध जे आहेत हे विठुरायाच्याच आशीर्वादाने एकत्र येण्याचे आहेत. पण राजकारणात काय होईल काही वाटत नव्हतं. एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंपासून कोणी जाईल आणि काँग्रेसमध्ये 2-3 गट पडतील असं कधी वाटलं नव्हतं. पण शेवटी राजकारणात काही होऊ शकतं. आता ज्या 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, मी पुण्यापुरतंच बोलायचं झालं तर त्या ठिकाणी दोघं पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार, या दोघं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घड्याळाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या. त्याच्यामुळे दोघं पक्षांनी एकत्र व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे. पण यासाठी कोणी निर्णय घ्यावा ते आम्ही लहान कार्यकर्ते, आम्ही त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. मध्यंतरीच्या काळात तटकरे साहेबांवर टीका व्हायची, पटेल साहेबांवर टीका व्हायची. या टीका करण्याचा अधिकार आम्हाला अजून कोणी दिलेला नाही. आपण लहान कार्यकर्त्यांनी त्यावर बोलणं योग्य नाही. कार्यकर्त्यांना काय वाटतंय आता? सगळ्याच कार्यकर्त्यांना आजच नाही सुरुवातीपासून वाटतंय की साहेबांचा फोटो असला पाहिजे. पण एकत्र येण्याचं काय? आमच्यासारख्यांना वाटतं एकत्र यावं. शेवटी मूठ फार महत्त्वाची असते आणि एकत्र जर कुटुंब असलं, कुटुंब हाच पक्ष असतो. कार्यकर्त्यांचाच विठुराया आहे आणि आता याच विठुरायाने फोटो वापरायला तुम्हाला परवानगी दिली. आता त्या विठुरायापुढे तुम्ही साखळ घालणार का एकत्र येण्यासाठी? आता विठ्ठलच दर्शन द्यायला तयार आहे, आमच्यासारखे वारकरी दर्शन घ्यायला जाणारच आहेत. साखळ घालणार एकत्र येण्यासाठी? साकडं घालणारच आहे, दोघांना साकडं घालणार आहेत आम्ही. शेवटी हा निर्णय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी पवार, खासदार सुनीलजी तटकरे साहेब, पारदादा पवार, प्रफुल्ल पटेल साहेब, भुजबळ साहेब आणि तिकडून सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब, रोहित पवार साहेब, शशिकांत शिंदे साहेब हे जो निर्णय घेतील, शेवटी आमचाही पक्ष आहे त्यांचाही पक्ष आहे, दोघांनी निर्णय घ्यावा. पण एकीकडे जर बघितलं तर जळगावमध्ये आता थोडंसं अजून चित्र वेगळं भेटतंय. माजी मंत्री जे आहेत अनिल वैदास पाटील यांनी काल वेगळं वक्तव्य केलं आहे. आज आपण म्हणतायत की आपण एक कार्यकर्ता म्हणून आमची इच्छा आहे. नेमकं काय? अनिल दादा एवढंच बोलले की आमच्या बॅनरवर सुनेत्रा वहिनी साहेबांचा फोटो राहील. अनिल दादांचा असा विरोध आहे असं काही नाही. शेवटी अनिल दादांचे नेते पवारसाहेबच होते. पहिली निवडणूक ज्या वेळेला अनिल दादा निवडणूक लढले घड्याळावर तेव्हा नेते पवारसाहेबच होते. निश्चितच जर बघितलं तर वारीची वेध संपूर्ण महाराष्ट्राला लागलेले असून यामध्ये काल शरद पवार साहेबांची भेट अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची झालेली आहे.
त्यामुळं मान्यता जे आहे, बॅनरवरती शरद पवार साहेबांचे फोटो लागावे यासाठी त्यांनी निवेदन दिलं आणि मान्यता देखील मिळाली. म्हणजेच आमच्या या सर्व वारकऱ्यांचे विठ्ठल आम्हाला मिळाले असं त्यांनी मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तर दुसरीकडे दोघं पक्ष एकत्र आणण्यासाठी आम्ही सगळे वारकरी विठुरायाच्या चरणी साकडे घालणार असल्याचं मत देखील व्यक्त केलेलं आहे आणि आमची स्वतःची कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे की हे दोघं पक्ष एकत्र आले पाहिजे आणि एक पक्की मूठ झाली पाहिजे असं मत देखील अजित पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत संजय पवार यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.